काय जिजा साहेब झाली का जेवण? वय झाली की आत्ताच. कुठं आहेत पती परमेश्वर? परत गेलं. परत गेला? त्याची ही हिंमत. मला सांगितलं होतं आम्ही कवा बी राऊंड मारू, तरी बी तो नाही 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 साहेब, म्हणजे आता बाहेर गेले, येतील एवढ्यात असं म्हणायचं होतं मला. असं म्हणाय. कुठे गेलाय पण तू? अहो साहेब, काम असेल म्हणून गेला असेल, येईल की परत. हा, कामासाठीच गेला असणार. बरोबर मला येत. रातच्याला दुसरं कुठलं काम काढलं? नाही नाही काय नाही, सगळ्या थापा येत्या. परत तो बंगल्यावर गेला असणार. मुकुंद चला, त्याला परत उचलून आणूया. चला. नाही, बंगल्यावर नाही गेलेत. मग कुठे गेला? आता नवरा म्हणजे गडी माणूस. अहो, गडी माणूसच नवरा असतोय. तेवढं कळतंय मला साहेब. नवरा म्हणजे गडी माणूस. गडी माणसाला जरा इकडच्या तिकडच्या जरा सवयी असणारच की. दोस्तांसंगत पत्ते खेळायला गेले असेल. हो, एवढं काही नाही. पत्ते अजिबात नाही. राणादा पत्ते खेळणार नाही, 1,00,000% गॅरंटी आहे मला. 2 घोट मारायला गेले असतील मग. अहो, राणादा सदा चहा पित नाही हो, दारू कसं पित? बरं, मग तमाशा बघायला गेले असतील. तमाशा? अहो आता तू गबस साहेब. अहो, तमाशा बघणं चुकीचं आहे काय? सांगा मला. नाही. आणि माझा नवरा तमाशा बघायला जातोय तर तुमच्या या माणसाच्या पोटात का दुखायला लागलाय सांगा. अहो, पण राणादा. मुकुंद चुप बस. तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे. हा, आणि राणा ह्यो पैलवान गडी आहे. मग आणि तो तमाशा बघायला गेला तर आपल्याला हरकत घेता येणार नाही. आणि तमाशा बघणे हा काही गुन्हा नाहीये. अहो, पण राणादा कधीच तू चुप बस म्हणला ना. तर मग पोरी लई भोळी ग तू. नाही, तमाशा बघणं काय वाईट नाही, पण घडी माणसाला एकदा का याची सवय लागली तर परत आवरणं लय अवघड होतंय बरं का. तू ज्याच्या सवयीला आवर घाल म्हणजे झालं बाई. हा, होय होय, परत येतील असं वचन देऊन गेल्यात. सगळ्यात बेकार जात या गडी माणसाची. दिलेलं वचन अजिबात पाळत नाही, तुला सांगतो. साहेब, आपल्या जातीची कशाला इज्जत घालवा लागलाय? माहित आहे. हा जिजा, तू सांग नुसतं. त्याला तमाशाच्या फडात उचलून आणू का सांग नुसतं. हो नाही साहेब, येणार की ते. सकाळी फिरायला घेऊन जायचं वचन दिलंय त्यांनी. जिजा, किती भांडकुदळ स्वभाव होता तुझा. हा, किती मऊ स्वभाव पडलाय बघितलं का मुकुंद. आता ह्यो पैलवान गडी बी हळूहळू मार्गावर येईलच. नाही, तू अजिबात काळजी करू नकोस. हा, आम्ही दोघं बी येतो की उद्या तुमच्यावर पाळत ठेवायला. काय पाळत कशाला? तो तुला पैलवान फिरवायला नेणार म्हणल्यावर ते तुला नेतोय का नाही, नेलं तर नीट फिरवतोय का नाही, हे सगळं बघायला नको. हा, तुझ्या सगळ्या इच्छा त्या पैलवानानं पूर्ण केल्या पाहिजेत. काय आम्ही येतो की उद्या. येऊ का? चला मुकुंद, चला. म्हणजे आता उद्या हे दोघं पण सोबत असणार, मग कसला एकांत मिळतोय. राणाजी, उद्या लवकर या, म्हणजे या दोघांना चुकवून जाता येईल. राणा, अरे राणा, राणा. माहित होत राणादा टांग मारणार ते. यानं जर टांग मारली असली तर त्याचं तांगडच तोडतो. तुम्ही कसं काय इकडे येणं केलंय सा? अहो, राणाला घेऊन जायला आलोय. राणा कुठं आहे? असेल खोलीत. पर कुठे घेऊन चाललाय सा? अहो, तालमीला आजपासून कुस्तीच्या सामन्याची तयारी करायची आहे. खोलीत काय करतोय? अहो, झोपला असेल. एवढा उशीर पातूर. जावा, उठवा त्याला आणि सांगा आजपासून कुस्तीच्या सरावाची तयारी करायची आहे म्हणून. आणि कसलंच कारण न सांगता लंगूट घेऊन गप गुमान ये म्हणाव खाली. आज सुट्टीच नाही राणाला. हॅलो, मालक येत आहे ना व?
आता अजिबात कल्टी मारू नका सा. इकडे तुम्ही मला फिरायला घेऊन जाणार आहे म्हणून पोलीस आल्यात बघायला तुमच्यावर लक्ष ठेवायला. आता जर का कल्टी मारली तर तिकडं बंगल्यावर येऊन उचल बांगडी करताल तुमची. बरं बरं बोलू ते. राणा ए राणा तो गेला यो. राणानच ठेवलं असेल हे. वस्तात कशाला रगात आठवताय? राणादा येणार नाही तालमीला. इकडे काय म्हणला? काय म्हणला? काय नाही. काय बोलला? काय नाही. काय नाही. हा पुन्हा एकदा बोल. नाही काय नाही. काय नाही. काय नाही वस्तू सोडा वस्तू. पोस्टर ये रे इकडं. वस्तात हा? राणा खोलीत बी नाही आणि घरात बी नाही. वस्तात राणादानं टांग मारली बघा. म्हणजे परत फसवून त्या बाईच्या मागणं पळायला वाटतं. ती चिठ्ठी ठेवून गेलाय. काय आहे बघा. ए पोस्टर वाच बघू काय लिहिलंय त्यात. आदरणीय गोदाका, मी सकाळी उठून पायाला जाते. तिथनं थेट तालमीला जाईन. तालमीवरून थेट मळ्यात जाईन. तिथंच बरकत संगत जेवण करीन आणि मग संध्याकाळीच परत घरी येईन. तुझी झोप मोड व्हाय नको म्हणून तुला उठवत नाही. बघा तालमीलाच गेलंय माझं पोरग. उगाळ घेताय माझ्या पोरावर नाही ते. अहो माझा पट्टी आहे. मला गॅरंटी होतीच. माझा सच्चा पैलवान असं कधीच करणार नाही. चला तालमीत. गोदा का येतो. चला रे. येतो गोदाका. उग माझ्या पोरावर आळ घेत्या. चहा मस्त झालाय. जिजा अगं कुठं आहे राणा? येतील की. त्या तमाशावाल्या बाईच्या नादाला तर लागला नाही ना? हा नाही साहेब, आलते की काल रातच्याला आणि सकाळ सकाळ आता बाहेर गेल्या तो. पण एवढं सकाळी सकाळी कसलं काम काढलंय? मला तर वाटतंय पळाला राणा. नाही नाही येतील परत. अगं गेला कुठं? ते पावानाला गेल्या तो किराणा दुकानात. सकाळ सकाळ चहा पाव खायची सवयच आहे. राणादा चहा बी पित नाही आणि पाऊ बी खात नाही. माझं सांगितलं. माझ्यासाठी पावानाला गेल्यात म्हणल्यावर तुमच्या का पोटात दुखा लागलाय? मालक हे काय रिकामाच? पाव कुठं आहे? कसलं पाव? अरे चहा पाव. हो साहेब,
अहो चहा पित नाही मी, चहा बॉडी जळते. अरे पण बायकोची इच्छा पूर्ण करायची म्हणल्यावर आणायला नको का चहा पाव? हा? एक मिनिट, हे काय तू कालच्याच कपड्यात? म्हणजे रातच्याला तू इथं आलाच नाही. तू नवऱ्याला वाचवायचं म्हणून खोटं बोलू नकोस. बघितलंस का, त्याला चपलाचं बी भान राहिलं नाही. हा? रात्रभर दारू पिऊन लोळत पडला असं. तमाशाचा एवढा नाद बरा नव बर का? हो साहेब, अहो काय बोलताय तुम्ही? हे असलं काय बी करत नाही मी, सच्चा पैलवान आहे. काल रातच्याला मी इकडेच होतो. पाहिजे याच नाही विचारा, हो होतो का नाही? बघा वय म्हणलं का नाही? हा. आणि काय साहेब, आमचं की नाही एक कुस्ती सामने येणार आहेत, तर त्याची जरा कसरतीची तयारी सुरू आहे. म्हणून की नाही रोज सकाळ त्याला असं पळायला जायला लागते. तर कसं आहे, पायथन जरा पायात असलं की नाही की नीट पळता येत नाही, म्हणून असं हातात घेऊन पळतोय मी. होय. हो बाई साहेब, अहो मालक एकदम बरोबर बोलायला लागलेत बघा. अहो काल रातच्याला म्हणलं होतं ते पळायला जायचंय, पण माझ्याच ध्यानात नाही राहिलं हो. मला वाटलं पावाच आणायला गेल्यात का काय. बर ए राणा, आता आवर बर आणि फिरायला निघा दोघं पण. हा हा. कशाला? तयारच आहे मी, असाच जातो की. असं काय? हा? बायको किती नटल्या, कापड तर बदल. हो साहेब, अहो मन सुंदर पाहिजे, कापडाचं काय घेऊन बसताय तुम्ही? चला जाऊया. अहो मालक, अहो कापड काढून ठेवल्यात, नाही यायला लागणार. जावा. अरे काय पर्याय आहे? नवीन कापड हाच पर्याय. ते बदलच पाहिजे आता. आलोच. हा. हा. राणा लवकर ये बाहेर, थांबलोय आम्ही. काय मालक, कशी आहे गाडी? ही कुठं आणली? कुठलं म्हणजे? आता मालकांसोबत फिरायला जायचं म्हणल्यावर आणायला नको काय? ठीक आहे. चला बसा. ओ तुम्ही चालणार काय? हा मग मला काही येत नाही वाटलं वय गाडी. नाही नाही तसं नाही, मी चालवतो की. तुला येते काय डबल शीट चालवता? नसल येत तर मी चालवतो. चालवतो की मी. चालतंय की. चला मग. मालक थांबा जरा, येतो. व्यवस्थित धर. हा अरे बायको आहे ना वय. वा मुकुंद, हा. तुला सांगतो माझ्या अख्ख्या कारकिर्दीतली ही सगळ्यात भारी केस आहे. वा. ते नाही मालक, तुम्ही असं हातात पायतान घेऊन कसं काय आला हो? हा? अहो कसं दिसत होत ते? असं कसं काय सुचतं तुम्हाला? काय हो मालक? अहो कसला एवढा विचार करायला लागलाय? एवढा विचार करू नका, टक्कल बिक्कल पडायचं. ते नव हा? तुम्हाला खरंच ही गाडी चालवता येते काय? हा का? नाही पण कशी काय? कशी काय म्हणजे? पहिली मी हीच गाडी शिकलो आणि मग नंतर माझ्या भावानं मला सायकल शिकवली. माझा भाऊ बंड्या त्यानं. का असं काय विचारलं? नाही नाही काय नाही, असंच आपलं. बायकाच ती गाडी चालवता येत नाही असं वाटतंय होय तुम्हाला? अहो नाही हो, ते काय मला नको त्या माणसाला. काय म्हणला? नाही काय नाही. नाही ते पायताना त्यात घेऊन का आलतं ते सांगितलं नाही तुम्ही? सांगा की मालक. ही समधी की नाही तुमची कृपा आहे बघा.
अहो काय आमच्या कुस्त्यांचा सामना तर जवळ आलेत तेव्हा सरावासाठी मी तालमीत जात नाही म्हणून वस्तात भडकल्यात घरात येऊन बसलेले असतात आणि गोदक काकीने आपल्या या संसारावर लय भडकले माझ्यावर काल रातच्याला त्यांनी मला लई चोपलंय बघा अहो आज कसं आलो मी माहितीये काय अहो घरातनं वरनं उडी टाकून आलोय मी कसं आलो माझं मलाच माहित आहे अरे वा मालक, दोस्तीला जागला किंवा तुम्ही मानलं बरं काय तुम्हाला. हो ते हात काढा पहिलं का हात काढा म्हणतोय ना व आओ मालक, दोस्तीच्या नात्यानं हात ठेवलाय त्याला काय. आओ ओ मालक, अहो काय करायला लागलाय. तुम्ही पहिला हात काढा आओ हात काढा म्हणतोय ना व काय झालं. नाही काय नाही त्या हात नाही ठेवायचा मालक, आपण कुठे फिरायला जायचं. आपण की नाही गावच्या बाहेर जायचंय बघा तिकडं नदी आहे जंगल आहेत ओढ आहेत नदी जंगल. काही विचार काय मालक तुमचा. हो ते तसलं काय नाही मंदिरात बी जायचं आपल्याला हा मग ठीक आहे, चला की मग. हो ते बघा तुमचा बटवा पडलाय अरे होय की. हा चला चला. हात ठेवा दोस्तीच्या नात्यानं हात ठेवलाय मी, चला. हा नाही का हा आपण असं जाऊ की कुणाला बी आपण दोघं दिसलं नाही पाहिजे बघा नाही तर गावात माझ्या नावानं पार बोंब होऊन जाईल अहो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मालक मी हाय ना. चला तुम्ही. मालक काय आहे अरे तू 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 हळू 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 अरे काय हे गाडी सावर ना आणि ही बाई घेऊन चाललाय म्हणजे हा जिजाबाई अरा रा 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 काय रे ये मर्दा कुठं चाललायस घेऊन ये हा काय जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेव की ए पप्या अरे काम आहे म्हणून चाललोय फिरायला चाललो नाही कसलं काम ते जमिनीचं काम आहे की नाही हा हा जमिनीचं आहे काय पण ग्रामपंचायत तिकडे गावात राहिली तू इकडे बाहेर कुठे चालायस आम्ही कोल्हापूरला निघालोय तहसीलदार ऑफिसात. पण कोल्हापूर इकडे राहिलं इकडे नाही आम्ही वाईवरनं सातारा करायला लागलोय. काय अडचण आहे तुला. एक मिनिट एक तर मी तुमच्याशी अजिबात बोलत नाही मी रानाशी बोलायला तुम्ही का बसा राणा खरंच सांगायलोय कामासाठी चाललोय आम्ही हा. हा, होय होय पण कसलं काम आहे ते बी इकडं जंगलाच्या दिशेनं चाललायस ते बी ह्यासनी घेऊन चाललायस काय भानगड काय आहे काय अरे नाही बाबा अरे खरंच कामासाठी चाललोय आम्ही आणि तुला की नाही समजा निवांत मध्ये नंतर सांगतो बरं आता आमची वाट सोड आणि कुणाला काय सांगू नको नाही ते बघू नंतर पण आधी मला कळलं पाहिजे तुझं काय काम आहे ते मला कळलं पाहिजे ते बी डबल सेट चाललायस म्हणून अरे विचारणार. बटाट रस्ताया, आम्ही दोघं लग्नाची नवरा बायको. आम्ही एकमेकांचे डबल शीट जाऊ नाही तर सिंगल शीट जाऊ. हा. तुला काय फरक पडतोय रे. नाही, मला नाही पण- आम्ही एकमेकांचे गोड बोलून आता भांडा भांडी हे काय करू. कर- तुझं काय जात आहे, तुझ्या पोटात कशाला दुखायला लागलंय सांग की. माझ्या संगत अजिबात आवाज करायचा नाही. ए तू मला सगळं बोलू का अजिबात काय मी राणाला विचारलं राणा तिला सांग मी तुझ्याशी बोलायला गेली. कुठं काय जायचं आम्हाला काय करायचं आहे कुठं काय जाईनात हा काय बघायचं गरज नाही मी सांग ए बाबा मी तुझ्याशी बोलायला मला जरा. मला पण बोला मी गेली बघ घाबरून गेली बघ. ए अरे बाबा तू गप की पडता बरी पळून गेली ना तिकडं. हो काय करताय तुम्ही हे घ्या. अहो मी चालतो की तुम्ही हेल्मेट घाला आणि आता उगा माझं पेट्रोल जाऊ नका. बसा लवकर मागा. काय आहे? काय चाललंय काय बोलायला की जाकी घरला मी गप असतो पण हे काय चाललंय आता बसतंय काय. वय वय असं की ए बाबा तू जाकी हा जाणार की मी जाणार की तुझं बघ तू चला. चार प्रश्न विचारले तू उत्तर देत नाही अरे जाकी बाबा काय बघत बसलाय जाणार की मी जाणार बघून जातो जरा. आता गावात जाऊन अशी बॉम्ब ठोकतो का नाही गावात तोंड दाखवायच्या लायकीची बी राहणार नाही